Hello, 11th Commerce Secretarial Practice students. Last few lectures we have started chapter number 1st, Secretary, Sachiv. The word secretary is derived from the Latin word secretarius. Secretarius, which means someone who works for a person of a great importance. सेक्रेटरी हा शब्द लॅटिन वर्डच्या सेक्रेटेरियस या शब्दापासून तयार झाला. त्यानंतर आपण सेक्रेटरीची डेफिनेशन पाहिली. त्यानंतर आपण फीचर्स ऑफ सेक्रेटरी लास्ट लेक्चरमध्ये घेतलं. वैशिष्ट्ये काय, फीचर्स काय आहेत सेक्रेटरीचे. त्यामध्ये फर्स्ट फीचर्स होता इंडिव्हिज्युअल. सेक्रेटरी इज ॲन इंडिव्हिज्युअल पर्सन अपॉइंटेड ॲज अ सेक्रेटरी. सेकंड नंबर होता ड्युटीज. त्या सेक्रेटरीचे काय कार्य कर्तव्य आहेत. A secretary has to perform routine and administrative duties. Third number, qualification. Fourth number, appointment. Fifth number, paid employee. Sixth number, confidential officer. Seven number, representative. Eight number, qualities. त्यानंतर आज आपण सेक्रेटरीचे इम्पॉर्टन्स ऑफ सेक्रेटरी. इम्पॉर्टन्स ऑफ सेक्रेटरी, सेक्रेटरीचे महत्त्व पाहणार आहोत. काय इम्पॉर्टन्स आहे त्याचं कंपनीमध्ये. त्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टन्स आहे एक्सपर्ट ॲडवाईस अँड गायडन्स. एक्सपर्ट ॲडवाईस अँड गायडन्स, तज्ज्ञ सल्लागार, ॲडवाईस देणे, सल्ला देणे, अँड गायडन्स, मार्गदर्शन करणे त्यांना. त्यानंतर सेकंड नंबर आहे ॲडमिनिस्ट्रेटर. प्रशासक म्हणून तो काम करतो कंपनीमध्ये. ॲडमिनिस्ट्रेशन करण्याचं काम करतो. ॲडमिनिस्ट्रेटर आहे तो पूर्ण कंपनीचा. जे काही रुटीन वर्क चालतं, त्याची ड्युटीज आहेत, त्याच पद्धतीने तो रुटीन ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसवरती पूर्ण कंट्रोल ठेवून प्रत्येकाकडनं कामं करून घेण्याचे काम करतो तो. ॲडमिनिस्ट्रेटर आहे तो. त्यानंतर थर्ड नंबर, कस्टडियन ऑफ सिक्रेट इन्फॉर्मेशन. आपण फीचर्समध्ये पाहिलं होतं सेक्रेटरी ॲज अ कस्टडियन. तो सिक्रेट इन्फॉर्मेशनचा काय आहे, कस्टडियन आहे. म्हणजेच गोपनीय माहितीचा तो एक कस्टडियन आहे, परिरक्षक आहे. कोणालाही कसल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन देत नाही किंवा प्रोव्हाइड करत नाही. जे कंपनीचे सिक्रेट्स आहेत तो फक्त आपल्याजवळच आणि हायर अथॉरिटीलाच तो फक्त कळवतो, अदरवाईज कोणालाही सांगत नाही. त्यामुळे त्याच्याजवळ जी काही इन्फॉर्मेशन आहे तो सुरक्षित राहते. त्यामुळे थर्ड इम्पॉर्टन्स आहे कस्टडियन ऑफ सिक्रेट इन्फॉर्मेशन, गोपनीय माहितीचा परिरक्षक आहे तो. त्यानंतर फोर्थ नंबर आहे करस्पॉन्डंट. करस्पॉन्डंट पत्रव्यवहार करता. करस्पॉन्डन्स पत्रव्यवहार करणारा, पत्रव्यवहार करणे. करस्पॉन्डंट पत्रव्यवहार करता, तो पत्रव्यवहार करतो. बिझनेस लेटर्स राईट डाऊन करतो वेगवेगळ्या मेंबर्स, डायरेक्टर्स, अथॉरिटीजला, बँक्सला. त्यानंतर फिफ्थ नंबर आहे लीगल कंप्लायन्स ऑफिसर. लीगल कायदेशीर, कंप्लायन्स जे कोणतेही कायदेशीर बाबींची पूर्तता करणारा अधिकारी.
लीगल कंप्लायन्स ऑफिसर. कंपनी ॲक्ट 2013 नुसार, कंपनी कायदा 2013 नुसार जे काही डॉक्युमेंट्स असतील, काही लीगल वर्किंग असेल कंपनीची, ते सर्व करणारा ऑफिसर म्हणून सेक्रेटरीचं इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर पुढचा कंडक्टिंग मीटिंग्स. सेक्शन नंबर कंडक्टिंग मीटिंग्स. मीटिंग बोलवणे, सभाचे आयोजन करणे, मीटिंगचे आयोजन करणे, कंडक्टिंग मीटिंग. मग मेंबर्ससोबत असतील, सभासदांसोबत असेल, कंपनीचे एम्प्लॉईजचे असतील मीटिंग, आणि त्या मीटिंगमध्ये काय काय कामं वर्किंग करायची आहेत ते मीटिंग बोलवण्यासाठीची. त्या मीटिंगमध्ये कशा प्रकारचे काय प्रोजेक्टवरती आहे, काय प्रस्तावावरती आहेत, हे सर्व काम पाहणे आणि मीटिंग पूर्ण होईपर्यंत त्याच्यावर अटेंडन्स नोंदवणे, हे सर्व काही वेगवेगळी कामे तो सेक्रेटरी करतो. त्यामुळे कंडक्टिंग मीटिंग हा इम्पॉर्टन्स. त्यानंतरचा पुढचा आहे 7 नंबर, लिंक बिटवीन मॅनेजमेंट अँड स्टाफ. लिंक बिटवीन, कोणाला जोडणार आहे लिंक? मॅनेजमेंट अँड स्टाफ. जी कंपनीची मॅनेजमेंट आहे आणि स्टाफ, कर्मचारी, एम्प्लॉई जो आहे, यांना दोघांना जोडणारा एक दुवा आहे तो एक प्रकारचा. कोण? सेक्रेटरी. जर एम्प्लॉईजची काही क्युरीज असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, ते मॅनेजमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम सेक्रेटरी करतो. आणि मॅनेजमेंटरित्या काय वर्किंग करायचं आहे हे स्टाफला म्हणजेच एम्प्लॉईजला कळवायचं असेल तर यामधील वर्किंग लिंक बिटवीन दोघांमधील काम करणारा हा सेक्रेटरी आहे. हा एक त्याचा इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर लास्ट नंबर आहे 8 नंबर, फुलफिलमेंट ऑफ सेक्रेटरियल स्टँडर्ड्स अँड सेक्रेटरियल ऑडिट. फुलफिलमेंट ऑफ सेक्रेटरियल स्टँडर्ड. सेक्रेटरियलचे मानक काय आहेत, स्टँडर्ड्स काय आहेत त्याचे, आणि सेक्रेटरियल ऑडिट. ऑडिट करणे, अंकेक्षण करणे एक प्रकारचे. त्याचे काय ठरवून देण्यात आलेले स्टँडर्ड्स आहेत, त्यानुसार तो कामे करतो किंवा नाही, याची तपासणी करणे, त्यानुसार वर्किंग होते किंवा नाही, अशा प्रकारचे 8 इम्पॉर्टन्स ऑफ अ सेक्रेटरी. 8 नंबर ऑफ इम्पॉर्टन्स देण्यात आलेले आहेत चिटणीसाचे म्हणजेच सेक्रेटरीचे महत्त्व. आपण घेणार पुढे. इन मॉडर्न टाइम्स अ सेक्रेटरी हॅज ग्रेटर स्टेटस अँड इम्पॉर्टन्स इन ॲन ऑर्गनायझेशन. आधुनिक काळात ऑर्गनायझेशन, कोणत्याही व्यवसाय संघटनेत सेक्रेटरी हॅज अ ग्रेटर स्टेटस अँड इम्पॉर्टन्स. आधुनिक काळात कोणत्याही व्यवसाय संघटनेत सेक्रेटरीला विशेष महत्त्व, ग्रेटर स्टेटस महत्त्व, अँड दर्जा प्राप्त झालेला आहे. इन मॉडर्न टाइम्स अ सेक्रेटरी हॅज ग्रेटर स्टेटस, दर्जा, उच्च दर्जा, आणि महत्त्व, इम्पॉर्टन्स, महत्त्व, इन ॲन ऑर्गनायझेशन. आधुनिक काळात कोणत्याही व्यवसाय संघटनेत सेक्रेटरीला विशेष महत्त्व आणि दर्जा प्राप्त झालेला आहे. धिस इज बिकॉज, कारण, बिकॉज ऑफ द एव्हर चेंजिंग अँड नेव्हर एंडिंग डिमांड्स ऑफ टुडेज बिझनेस वर्ल्ड. कारण काय आहे, आजच्या काळामध्ये व्यावसायिक जगामध्ये सातत्याने होणारे बदल आणि न संपणाऱ्या व्यावसायिक मागणी, न संपणारी
मागणी डिमांड यामुळे सेक्रेटरीला महत्त्व प्राप्त झाले आहे. कशामुळे? दिस इज बिकॉज ऑफ द एव्हर चेंजिंग अँड नेव्हर एंडिंग डिमांड्स. सातत्याने सतत होणारे बदल आणि न संपणारे मागणी. एंडिंग डिमांड्स ऑफ टुडेज बिझनेस वर्ल्ड. सतत होणारे बदल आणि न संपणाऱ्या मागणी, व्यावसायिक मागणी यामुळे सेक्रेटरीला महत्त्व प्राप्त झाले आहे. द नीड ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ अ सेक्रेटरी कॅन बी हायलाइटेड विथ द फॉलोइंग पॉईंट्स. यामुळे आपल्याला पुढील अधिक क्लिअरिफाय होतं खालील दिलेल्या पॉईंट्सवरनं काय इम्पॉर्टन्स आहेत सेक्रेटरीचे. फर्स्ट नंबर आपल्याला घ्यायचा आहे आता इम्पॉर्टन्स ऑफ सेक्रेटरी. फर्स्ट नंबर आहे एक्सपर्ट ॲडवाईस अँड गायडन्स. एक्सपर्ट ॲडवाईस अँड गायडन्स. तज्ज्ञ सल्लागार आणि मार्गदर्शन करणे. सेक्रेटरी हा एक्सपर्ट ॲडवाईस आहे. काय देतो तो? तज्ज्ञ सल्लागार आहे त्यातील. कशातील? कंपनीमधील. अँड गायडन्स मार्गदर्शन करणे. द सेक्रेटरी ॲडवाइसेस टू सुपिरियर ऑन व्हेरियस इम्पॉर्टंट इश्यूज and assist in finalizing decision on various issue. सेक्रेटरी हा विविध कोणत्याही व्हेरियस इम्पॉर्टंट जो कोणताही वेगवेगळ्या इश्यूज आहेत त्यांना काय करतो? सल्ला देतो आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाची जो कोणतेही डिसिजन्स आहेत त्याची अंमलबजावणी करतो. द व्ह्यूज, ऑब्झर्वेशन अँड ओपिनियन ऑफ द सेक्रेटरी आर ऑलवेज कन्सिडर्ड व्हॅल्युएबल व्हाईल टेकिंग ॲप्रोप्रिएट पॉलिसी डिसिजन्स. The views, observation and opinion of the secretary are always considered valuable while taking appropriate policy decision. व्यवसायासोबतचे जे कोणतेही धोरण आहेत म्हणजेच पॉलिसीज आहेत ते धोरणं असतील, ते निर्णय असतील, डिसिजन असतील, ते घेताना सेक्रेटरीचे मत कन्सिडर करणे, विचारात घेतले जाते. द सेक्रेटरी प्रोव्हाइड्स एबल गायडन्स टू द मॅनेजमेंट अँड हेल्प टू अचीव एक्सपेक्टेड ग्रोथ ऑफ द बिझनेस. त्यामुळे काय होतं? सेक्रेटरी प्रोव्हाइड्स एबल गायडन्स. सेक्रेटरी काय करतो? योग्य असे मार्गदर्शन करतो आणि हेल्प टू अचीव एक्सपेक्टेड ग्रोथ ऑफ द बिझनेस. त्यामुळे व्यवसायाचा जो कोणताही बिझनेस आहे त्याचा कशात मदत होते? ग्रोथ ऑफ द बिझनेस. त्यामुळे व्यवसायाचा जो कोणताही ग्रोथ आहे, विकास आहे, विकास होण्यास मदत होते. हा फर्स्ट इम्पॉर्टन्स होता. काय होता? एक्सपर्ट ॲडवाईस अँड गायडन्स. सेक्रेटरी
जे कोणतेही मॅनेजमेंटरित्या जो कोणताही डिसिजन्स घेण्यात येत आहेत त्या डिसिजन्सला फॉलो करणं हे सुद्धा काम करतो. त्याचबरोबर आपलं मत नोंदवतो. त्याच्या मताला कन्सिडर्ड केलं जातं, विचारात घेतले जातात त्याचे मतं सेक्रेटरीचे. आणि जे कोणतेही तो त्या ठिकाणी गायडन्स करतो मॅनेजमेंटला आणि त्याचद्वारे मार्गदर्शनही करतो, तो ॲडवाईस देतो, सल्लाही देतो. आणि यामुळे या एक्सपर्ट ॲडवाईसमुळे त्या बिझनेसेसची ग्रोथ होण्यात, वाढ होण्यास मदत होते. हा फर्स्ट नंबरचा इम्पॉर्टन्स. त्यानंतर सेकंड नंबर आहे ॲडमिनिस्ट्रेटर. प्रशासक म्हणून तो काम करतो. आपण इम्पॉर्टन्समध्ये पाहिलेलं आहे सेक्रेटरीच्या ड्युटीजमध्ये. सेक्रेटरी हा डेली रुटीन वर्क अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करतो. डेली रुटीन वर्क करतो याचाच अर्थ तो रुटीन वर्क करतो म्हणजे ऑफिशियल वर्क करतो. त्याचे जो एम्प्लॉई किंवा स्टाफ जो आहे तो त्यांच्याकडनं कामे करून घेतो आणि तो स्वतः पण करतो. त्यामुळे तो पूर्णपणे ऑफिसेसवरती काय करतो, ॲडमिनिस्ट्रेशनचं काम करतो. लक्षात येतो कशा पद्धतीचे कामं आहेत. Administrator, a secretary look after the routine office administration of the organization. Administration of the organization. प्रशासकीय अधिकारी म्हणून सेक्रेटरी सर्व रुटीन ऑफिस दैनंदिन व्यवस्थापनाची कार्य करतो. कोणते? सेक्रेटरियल हँडल्स efficiently routine as well as executive duties of the organization. रुटीन कामे आणि त्याचबरोबर काही गोपनीय स्वरूपाची कामे सुद्धा तो काम करतो. रुटीन ड्युटीज लाईक कोणत्या रुटीन ड्युटीज? लाईक ऑफिस मॅनेजमेंट, कार्यालयाचं व्यवस्थापन असेल, डॉक्युमेंटेशन ऑफ इम्पॉर्टंट इश्यू, जे महत्त्वाचे कागदपत्रे आहेत त्यांच्या संदर्भातील कामे, अटेंडिंग व्हिजिटर्स, जे व्हिजिटर्स येणार आहेत त्यांच्या संदर्भातील अटेंडिंग घेणे, एक्सेट्रा आर हँडल्ड बाय द सेक्रेटरी इफिशियंटली. इत्यादी कामे सेक्रेटरी हा पूर्णपणे इफिशियंटली वर्किंग करतो. आपले लक्ष देऊन, लक्ष केंद्रित करून तो त्या ठिकाणी कामे करतो. सेक्रेटरी ऑल्सो हँडल्स द एक्झिक्युटिव्ह ड्युटीज लाईक. आता कोणती? सेक्रेटरी ऑल्सो हँडल्स द एक्झिक्युटिव्ह ड्युटीज. एक्झिक्युटिव्ह ड्युटीज ऑफिस कामं झाल्या त्यानंतर काही प्रशासकीय कामं करतो. आता ते कोणते? लाईक असिस्टिंग पॉलिसी फॉर्म्युलेशन. पॉलिसीज याचा अर्थ धोरण आहेत. हे काय करतो? धोरणे आखण्याचं काम करतो. त्याचबरोबर प्रिपरेशन ऑफ प्लॅन्स तयार करण्याचे काम करतो. नियोजन कशा प्रकारचे प्लॅन्स तयार करायचे आहेत हे तयार करतो. त्यानंतर सुपरविजन ऑन एक्झिक्युशन ऑफ प्लॅन्स एक्सेट्रा. नियोजन करणे, नियंत्रण करणे आणि त्याचबरोबर एक्झिक्युशन ऑफ प्लॅन, त्यांची अंमलबजावणी कशी करता येईल हे कार्यसुद्धा तो पूर्ण करतो. सेक्रेटरी ॲडमिनिस्ट्रेशन करतो. त्याचबरोबर रुटीन ऑफिस आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कसुद्धा करतो. रोजची दैनंदिन कामे आणि प्रशासकीय कार्यसुद्धा तो करतो. आणि या सर्व काही ऑफिशियल कामांतर्गत तो पूर्ण ऑफिसवरती ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासक म्हणून तो कार्य करत असतो. हा सेकंड नंबरचा इम्पॉर्टन्स. त्यानंतर थर्ड नंबर आहे कस्टडियन ऑफ
सिक्रेट इन्फॉर्मेशन. कस्टडियन ऑफ सिक्रेट इन्फॉर्मेशन, गोपनीय माहितीचा परिरक्षक म्हणून तो काम करतो. सेक्रेटरीज म्हणजे सिक्रेट ठेवणारा, जो कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये तो काम करत असताना. सेक्रेटरी इज ॲन इम्पॉर्टंट पर्सन ऑफ द ऑर्गनायझेशन. सेक्रेटरी हा कोण आहे? महत्त्वाचा एक व्यक्ती आहे त्या संघटनेमधील. Secretary has access to confidential and crucial information related to the organization. सेक्रेटरी हा महत्त्वाचा माहिती आणि गोपनीय ठेवणारा तो काय आहे? मनुष्य म्हणून ओळखला जातो. Secretary is also involved in making and executing important decision. जो कोणतेही सेक्रेटरी काय ऑर्गनायझेशन्समधील जे कोणतेही इन्वॉल्ड मेकिंग अँड एक्झिक्युशन इम्पॉर्टंट डिसिजन्स, जे कोणतेही ऑर्गनायझेशनमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि एक्झिक्युशन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सेक्रेटरीची मदत होते. ऑल सच इम्पॉर्टंट डिसिजन्स रिगार्डिंग बिझनेस ॲक्टिव्हिटीज आर रिक्वायर्ड टू बी मेंटेन्ड कॉन्फिडेन्शियल. जे कोणतेही डिसिजन्स मॅनेजमेंटने घेतलेले आहेत ते डिसिजन्स गोपनीय ठेवण्याचेच म्हणजे कॉन्फिडेन्शियल ठेवण्याचे, गोपनीय ठेवण्याचे काम हा तो सेक्रेटरी करत असतो. सेक्रेटरी guards the secret of the organization and does not disclose it to anyone unless required and authorized to do so. घेतलेले निर्णय जे कोणते डिसिजन्स आहेत ते सिक्रेट राहिले पाहिजेत, याची सर्व जबाबदारी सेक्रेटरीकडे असते. तो कोणालाही अनलेस रिक्वायर्ड अँड ॲथोराइज्ड टू डू सो, कोणालाही सांगत एनीवन अनलेस कोणालाही सांगत नाही, फक्त हायर ॲथॉरिटीलाच तो त्या ठिकाणी इन्फॉर्म करतो. त्यामुळं देअरफॉर सेक्रेटरी इज ऑब्टेन रेफर्ड टू ॲज कॉन्फिडेन्शियल ऑफिसर. त्यामुळे सेक्रेटरीला काय म्हणण्यात येतं? कॉन्फिडेन्शियल ऑफिसर म्हणून सेक्रेटरीला गोपनीय अधिकारी असं संबोधण्यात येतं. कस्टडियन ऑफ सिक्रेट इन्फॉर्मेशन, सेक्रेटरी हा बिझनेस ऑर्गनायझेशनमधील महत्त्वाची माहिती सिक्रेट ठेवणारा म्हणून कस्टडियन ओळखला जातो. त्यावर सिक्रेट इन्फॉर्मेशनची कामे सोपवली जातात. त्यामुळेच त्याला ऑर्गनायझेशनचा एक विश्वासू अधिकारी म्हणतात. आणि ऑर्गनायझेशनचे जे कोणते इम्पॉर्टंट डिसिजन्स घेण्यासाठी आणि त्यांची इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी सेक्रेटरी मॅनेजमेंटची मदत करतो. आणि जे घेतलेले डिसिजन्स आहेत ते सिक्रेट कसे राहतील हे तो त्याची जबाबदारीनुसार करतो. आणि त्यामुळे ते सिक्रेट्स त्याच्याकडेच जबाबदारी पूर्ण राहिल्यामुळे म्हणून त्याला सेक्रेटरीला कॉन्फिडेन्शियल ऑफिसर असं म्हणतात. महत्त्वाचा गोपनीय अधिकारी असं म्हणण्यात येतं. आपणही पाहतो आपलेही काही सिक्रेट असतात प्रत्येकाचे. आपण प्रत्येकाजवळ शेअर करतो का? नाही तो सांगतो, नको त्याला सांगायचं. आपण आपल्या खास जवळच्या व्यक्तीला सांगतो, जो की आपण त्याला पुढेही म्हणतो सांगू नको कोणाला. म्हणजेच याचाच अर्थ न सांगणाऱ्या व्यक्तीलाच आपण त्या ठिकाणी आपण कन्फर्मली सांगतो.
त्याच पद्धतीनं जे कोणतेही कंपनी ऑर्गनायझेशनचे काही सिक्रेट्स असतात कंपनी व्यवसायातील बिझनेसमधील, ते काही लिगल वर्किंग असेल किंवा ऑथराईज प्रोडक्शन संदर्भात असतील, हे सर्व काही त्या सेक्रेटरीला माहीत असतात. तो कुठेही डिस्क्लोज करत नाही, कोणालाही सांगत नाही. हे त्याची वर्किंग आहे, हे त्याचं इम्पॉर्टन्स आहे सेक्रेटरीचं. म्हणून सेक्रेटरी हा सिक्रेट इन्फॉर्मेशनचा कस्टडियन असतो. त्यामुळेच त्याला कॉन्फिडेन्शियल ऑफिसर म्हणण्यात येतं. हे झाले एकूण 3 इम्पॉर्टन्स: एक्सपर्ट ॲडवाईस अँड गायडन्स, सेकंड ॲडमिनिस्ट्रेटर, थर्ड कस्टडियन ऑफ सिक्रेट इन्फॉर्मेशन. उर्वरित नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. थँक्यू स्टुडंट्स.